रिक्षा चालकांकडून सर्व नियमांची पायमल्ली व हरेरावी भाषा। सोलापूर शहरात बेरोजगारीमुळे रिक्षांची संख्या अधिक वाढताना दिसत आहे। रिक्षा चालकांमध्ये काही रिक्षा चालक प्रामाणिकपणे रिक्षा चालवून आपला कुटुंब उदरनिर्वाह करत आहेत आणि काही रिक्षावाल्यांचे प्रामाणिकपणामुळे त्यांचे समाजात कौतुक करून त्या रिक्षा चालकांना सत्कार व पुरस्कार देण्यात आले। सोलापूर शहरात काही मोजकेच युवा रिक्षा चालकांमुळे प्रामाणिक रिक्षा चालकांचे नाव बदनाम होताना दिसत आहे। तसेच सोलापूरचे नाव बदनाम होताना सुद्धा दिसत आहे। सोलापूर शहरात रिक्षा खूपच वाढत आहेत। यामध्ये रिक्षा चालकांना रिक्षा परवानाही नाही, त्यांचा वय सुद्धा नसतो आणि नियमही पाळताना दिसत नाहीत। खास करून पूर्व विभागातील नीलमनगर, छतरपूर रोड मार्केट, अशोक चौक, पाण्याची टाकी, जोडबसन चौक, कन्नाज चौक, मार्कंडे रुग्णालय, सिव्हिल चौक, रंगभवन चौक, जिल्हा परिषद एसटी स्टँड परिसर येथे रिक्षा स्टॉप नसतानाही बिनधास्तपणे रस्ता अडवून रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा थांबवून असतात। यांना विचारणारे कोणी नाही का? शेजारी वाहतूक शाखेचे पोलीस ड्युटीवर उभारलेले असतात, परंतु त्या रिक्षा चालकांना काहीच बोलत नाहीत। काही रिक्षा रस्त्याच्या मध्यभागी थांबल्याने मागील वाहनधारक धचकून ब्रेक मारतो। कित्येक वाहनधारकांचे उलटसुलट रिक्षा चालवत असल्याने अपघात व जखमी झालेले आहेत आणि या रिक्षा चालक उलटसुलट वाहनधारकांशी हुज्जत घालत असतो। बऱ्याच वेळी हाणामारी घटना आपल्या सोलापुरात घडले, परंतु यावरून एक प्रश्न पडतो की वाहतूक शाखेचे पोलीस फक्त बघायची भूमिका घेत असतात। अशा या मुजोर रिक्षा चालकांवर काहीच कारवाई करत नाही। सोलापूर नागरिकांच्या वतीने वाहतूक शाखेला विनंती आहे, अशा रिक्षा चालकांवर कडक कारवाई करावी व रिक्षा चालकांमुळे सोलापूरमधील प्रामाणिक रिक्षा चालकांचा नाव बदनाम होत आहे।